काय करून राहिली बस येता? काय करून राहिली? काय नाही, वर तर गेली होती. आपले पापड टाकू लागले वहिनीले ना, घरचे गिरचे टाकत आहे का नाही आई गी. तर आम्ही तिघी आई काम करून राहिली खालचे. आम्ही पापड टाकून घेतले, भांडे घासू लागले पुन्हा आईले. वहिनीनं कपडे धुतले. आता थोडीशी बसली आहो इथं वहिनीच्या रूम मध्ये बसली आहो. आता अभ्यासच करतो म्हटलं तर तुमचा फोन आला. काय म्हणता? काही नाही बा, आठवण आली तर केला फोन. आज घरीच होतो. तर ते शेवड्या टाकणं आहे का नाही घरी, तर तसं शेवड्या टाकासाठी नाही म्हणा, माझं काम आज बंद आहे त्याच्यामुळे मग मी घरीच होतो. तर शेवड्याची मशीन फिरवू लागलो. आता लग्नाची तयारी चालू आहे का नाही आपल्या आपल्याला मशीन फिरवाच लागत नाही. असं हो का? फिरवा फिरवा मशीन फिरवा. मग झाले करून शेवड्या बनवून? वहिनी गिनी काय करून राहिल्या? वहिनी? कोणती वहिनी? आजी छाया वहिनी. छाया वहिनी काय करून राहिल्या? अहो तबाडे, तुझी काही वहिनी होईन का ते बिचारे? ते तुझी वाली बहीण होईन ना मोठी. ताई म्हणत जाती रे, वहिनी म्हणतो. हो ताई ताई. आजी मला एवढं समजत नाही ना, जी नात्या अगोत्याचं एवढं समजत नाही. ताई माझी मोठी बहीण लागन. बरोबर आहे. हो ताईच म्हणत झाला. काय करून राहिला ताई गी? वहिनी काही नाही बा, वहिनीचं आपलं चालू राहते फन 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 फन. दादाचं ना वहिनीचं आपलं चालू राहते नागोबा नागिन सारखं. डोलत राहते ते दोघे जण मस्त. भांडणही करते, चांगलेही राहते आणि भांडणही करत राहते एकमेकाच्या. याच्यावरच येते मग ती भांडायला गिंडायला लागली तर. असं हो का? बरोबर. तुम्ही की मी नका भांडत जाऊ बा माझ्यासोबत असं. नाही मला राणी वहिनी सांगे म्हणा का बा तुम्ही जास्त हे नाही आहे बा, म्हणून सिरियस नाही आहे म्हणे, जास्त एकदम मजाकीच आहे म्हणे. पण कधी कधी भेव लागते मग. आपला आता प्रेमानं, नंतर लग्न झाल्यावर माहित नाही कसं चालन कसं नाही. तर नाही श्वेता, एकमेकाला समजून घ्यावं लागते. समजून घेतलं तर सगळ्या गोष्टी जागेवर राहते. मग एकाशानं गाडी चालत असते का? खासर एकाच यानं चालते का? एक चाक जर पडलं तर दुसऱ्या चाकानं चालते का? मग दुसरे चाक बरोबर करावं लागते, तेव्हा आपली बंडी चालते. मग दोन्ही बरोबर पाहिजे. लग्नाचंही तसंच आहे. दोघांनी एकमेकाला समजून घेतलं तर लग्न चालते, नाही तर मग सगळं हे राहते. आता वहिनीचं कसं आहे, वहिनीचं आणि दादाचं ते एकमेकाला शोभले पण. त्याची जोडी ना अलगच आहे, अनोखी जोडी आहे त्याची. भांडते बी एकमेकाशिवाय राहतही नाही. अलग आहे ते. मस्त आहे मग तुमच्या वहिनीचं आणि दादाचं. नाही वहिनी सांगते माझी राणी माई वहिनी नाही का, ते सांगत राहते तुमच्या घरचं, तुमच्या दादाचं वहिनीचं. मला हसं हसं पोट दुखते. मस्त मजा येते म्हणते त्याची, दोघां नवरा बायकोची. सांगत राहते अशा. हो का? राणी काय करून राहिली मग? कुठं आहे राणी? वहिनी का? वहिनी घरी नाहीये. वहिनी का नाही, ते पालिश करायला गेले. ते नेकलेस आहे ना, तर त्या नेकलेसला पालिश करायला गेले दादासोबत. दोघे नवरा बायको गेले. तर म्हणून तर मी त्याच्या रूम मध्ये येऊन बसली. मग इकडं बसली. मग तिकडं आई बाबा आहे हॉलमध्ये आणि हे संधी तिकडं बसली. तर मी आली मग इकडं, तुमच्यासोबत बोलायचं होतं. तर आता मला एकांत पाहिजे का नाही, म्हणून मग इकडं आली मी. असं हो का? कुठे गेली मग माझी साई? तुमची साई आहे टीव्ही पाहत. तिच्या समोर बोलता येत नाही, नाही तर मग ते चिडवते मध्ये. असं हो का? चल मग मी ठेवतो, म्हणजे बाहेर बी जायचं आहे. एवढ्या उन्हात बाहेर जाता का जी? अरे बा, अजून बायको बनायची आहे ना तू. आतापासूनच मध्ये जाले नाही आले मनाई करतो का? तसं नाही. बरं ठेवा ठेवा, जास्त उन्हात नका फिरत जाऊ बा म्हणतो मी. हे होय, बाकी काही नाही. ठेवा ठेवा. श्वेता रागीक आला का तुले असं म्हणलं तर मी? हो श्वेता, रागीक नको मानून घेत जाऊ बा. माझ्यावर मजा की स्वभाव आहे. मी कधी काही बोलून देतो आणि मग विसरूनही जातो मी काय बोललो तो. तू राग नको मानून घेत जाऊ. आतापर्यंत तू ना तर मध्ये ओळखलंस असं म्हणा. नाही जी नाही, रागी काय मानू बापा मी. मला माहित आहे ना, मला माहित आहे तुमचा स्वभाव. आता एवढे दिवस झाले बोलतो तुमच्यासोबत, तर काय मला माहित नाही का? नाही नाही, बरं ठेवतो मग. ठेवतो. आई गी आणि इकडं अजून बोलतच राहते म्हणा निसती. संधी तर माझ्यावर नजरच ठेवत राहते मग. ठेवतो मग मी. ठेव ठेव. जिंगलू जिंगलू जिंगलू, काय करून राहिली व? भूकी लागून गेली का मा? ओली बा, काय करून राहिली तू? काय म्हणते होते? काय म्हणते हो निर्मली? काय म्हणून राहिली ती? मम मम मम. येते मा, येते येते. तू हे आंघोळ करायला गेली, देते देते तुला मम देते, मम देते. येते हो बाई व, येते येते. भूक लागली का मा? येते येते येते. आंघोळ झाली तिची, गंध पावडर झाला, आता भूक लागली असन तिले, आणि तिची माय गेली आंघोळ करायला. येते हो बाई येते.
बरं आहे चहा बहीण तीच पाहिलं हा जेवणाचं सिग्नल भूक लागली म्हणजे मस्त आहे चहा बहीणचं इथं तर तशीच करते ते तशीच करते तुम्हाला नाही माहित आ तिला भूक लागली का कातो कुतो याव 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 अशी करते ते मग तिचं पाहिलंच नाही तुम्ही मग बदलीच पिसायल्यासारखी करते तिला भूक गीक लागली तर आता तिला लागली सपाट्यातून भूक या बाई रोशनी झाली का आंघोळवा या बाई रोशनी तिचा बाप तर घरी आहे ना आज सूरज तर घरी आहे ना सूरज दिसून नाही राहिला घरात कुठे गेला तो एवढ्या उन्हात आला फिरत नको जात जाऊ ना म्हणा त्याला जास्त भलं ऊन आहे बरं हा लय ऊन आहे हा बाहेर हो घरी आहे तो पण घरी नाही आहे घरी आहे पण घरी नाही आहे म्हणजे अहो वावरात गेला तो इंधन आहे ना आपल्या वावरात अर्धा बंडी तो श्याम आणणार आहे ना अर्धा बंडी आपला सूरज आणणार आहे दोघा मिळून ते कोणाला तरी सांगितलं होतं त्यानं रोजानं ते इंधन घ्यासाठी तर तोडासाठी का काय करते तर घेऊन येऊन राहिले ते तर त्याच्या सोबत गेले बंडीवाल्यासोबत ते मग असं बरं झालं एक काम तरी कमी केलं माय नाही तर मलाच इंधन आणायला लागलं असतं आपल्या बंडीत मग बंडी आपली नेली का मला दिसून नाही राहिला बा सीताराम आपला गडी तर दिसून नाही राहिला तो बी नाही दिसून राहिला बंडी नाही दिसून राहिली आणि बाईलाही नाही आहे गोट्यात इंधन आणाले तर आपल्यावाल्या घरचीच बंडी नेली ना काय दुसरे सांगणार आहे घरी बंडी असल्यावर काही बोलता तुम्ही बाळासारखे बरं चिडून काय नाही एवढी अवनाशी विचारता मग तुम्ही डोक्याला ताप आणण्याला काही पण बाई रोशनी बापा हे झोपली काय व बाथरूम मध्ये बापा आ एवढ्या वेळचं झालं तर ते पोरगी टकर मकट पाहून राहिली माझ्याकडे आ ये ना बा रोशनी आय झालं नाही का होती आंघोळ ये ना बा आली आई हे साडी धुवून घेतो म्हटलं हाता लागली या मग काही इकडे यायचं काम नाही म्हणून थांबा पटकनच धुतो साडी अशी आहे मग तुमची सून पा आता पटकन त्या लेकराला दूध देती आणि मग साडी धुती नाही पहिले साडी धुवे ना लेकरू ते राहिलं बिचारा किती वेळचं काव करून राहिली ती पोरगी मम ये ना बा मग धुजू ना साडी नंतर धुजू ती आले कपडे झाली जी आई झाली पिऊन राहिली झाली पितो आणि पटकन येतो कस लागली होती निर्मला भूकच लागली होती पोरगी पाय व कशी करून राहिली दे बरं आवाज त्या पोरीले सुनीले बसून बाईले दे बरं आवाज या रोशनी ये बरं राहू दे साडी मग धुजो राहू दे ये पहिले आपल्या लेकराला दूध दे बापा ते तिल तसं नको ठेवू ये आली चल बाई पोरीला घेऊन येतो काव्या दे याटो आला असून तिचा शाळेतला गंगाबाई कुठे चल गंगाबाई इकडे या बरं गंगाबाई काऊन काय म्हणतो दया काय झालं काऊन काय झालं एवढ्या उन्हीत काऊन उभी आहे बापा तू काय झालं हो बापा पोरगी गिरगी बरी आहे का तुझी वाली माय पोरगी माय चांगली आहे बाप्पा काही नका होऊ देऊ माय पोरीले बिचारे वा पोरगी चांगली आहे का म्हणता अजून शाळेत गेली माय पोरगी याटो दिसला का बा म्हटलं तुमच्या घरासमोर तिथंच बस स्टॉपवर येऊन थांबते का नाही याटो इकडे आणूनही देत नाही तर माय पोरगी याटोत आहे तर दिसलं का म्हटलं लेकरायचा याटो शाळेचा हे विचारासाठी आवाज दिला तुम्हाला याटो याच आहे ना याच आहे याटो अजून आताच तर मी तिकडून माझ्या घराकडून चंदीच्या घरी चालली म्हटलं थोडंसं पाहिले तिथे बरी आहे म्हणते आता घरी गमत नाही तर जातो म्हटलं चंदीच्या घरी थोडंसं बसाले तर चालली होती आता तू ना आवाज दिला बाप्पा नाही याटो याच आहे काऊन त्या पोरीला सुट्ट्या गिट्ट्या लागल्या नाही का अजूनही भर उन्हाळी आहे एवढ्या उन्हात शाळा ठेवती का बाप्पा फुले करायची ऊन तर आहेच म्हणा पण आता काय करता मग पाठवा तर लागणच शाळेत नाही परीक्षा चालू आहे तिची मग लागते 21 तारखेपासून सुट्ट्या लागते आता 21 तारखेपर्यंत हाय शाळा परीक्षा चालू आहे तिची पेपर तर त्याच्यामुळे आता पेपर चालू आहे तर पाठवा लागेल का नाही आता म्हणून मी म्हटलं जाऊ का नाही जाऊ उभं राहावं लागते जी बस स्टॉपवर लय वेळ पर्यंत मग याटो आला नाही तर बरंही नाही वाटत तिथं माणसं फुंसं राहते ना बाहेर कमीच दिसते आणि मी आहे नवीन एकटं या गावात मला लाज येते बाप्पा तुम्हाला आवाज द्याल तर तुम्ही तर घरी राहतच नाही राय तुम्ही घरी मला जोरात आवाज देत जा बरं तू दरवाजा वाजवत जा येतो ना एखादी वेळेस मायावल्या घरी आता रोज येतो बाई पोरीले घ्याले तिथं पण अशी नाही म्हणत का एखादी वेळेस माया घरी येशील का काही येतच नाही हो तू आवाज देतो मध्ये आली गेली तर आता तुम्ही चंदाबाईच्या घरी चालले हो आता काय हे करू तुम्हाला आवाज देऊन उद्या येशील
चिंत दे जो आवाज. ये ना माझ्या घरी. घर तर नाही पाहिलं तू ना माझ्या. ये उद्या मी घरी साव. काय गंगे अंजनीबाई इकडून आले बाई. काय झालं तर काऊन एवढ्या जोरात आवाज देऊन राहिली हो अंजनीबाई? काय झालं हो बाप्पा? सांगितलं गिंगतलं तर नाही त्या कौसुबाई ना. तशी मोठी भादरी आहे ते. भादर तोंडाची. सांगितलं असं तिनं. काय व तुले लाजगीच आहे का नाही थोडीशी? का लाज विकूनच खाल्ली तू ना सारीच्या सारी? आम्ही घरी नसताना तू माझ्या वाडीत कायले गेली होती हो गंगे? कोणतं काम होतं होती आलं? सोन्याची मायावर कानातलं पडते. कानातलं पडलं म्हणते. कधी होते होते जोड सोन्यातले कानातले? मला तर नाही दिसले सोन्याचे कानातले कधी. गावातल्या कोणत्या बाईले नाही दिसले तुझ्या कानात कधी सोन्याचे कानातले? आज शिकून राहिली. निस्तीन चोरते लोकांचे. लाज ठेवत जाण थोडीशी. आमच्या म्हाताऱ्या माणसाच्या मागं काऊन लागतं बिचारे? साप सरप लागन ना तुले आमचा वाला. बाई आहे हो तुम्ही? कोणाच्या सांगण्यावरून काही बी बोलता मध्ये. तुम्ही पाहिलं का मला डोळ्यानं? डोळ्यानं पाहिले त्या कौसुबाईच्या म्हणण्यानुसार ऐकून राहिल्या तुम्ही तर. तिले काय भांडणं लावायचेच काम आहे? भांडणं लावायचे काम राहिले. इकडं कोलीत लावत तर तिकडं कोलीत लावत. आणि तुम्ही काय त्या इन्नासाठी आता माझ्या लेकरा बाळाले साठी सरप घालता का मग? इन्नालेच घातला रे. मी घेतलंही नाही ना गेली नाही. अहो मायावर कानातलं पडलं होतं म्हणून म्हणलं मी ना कानातलं पडलं बा म्हणून. सोन्याचं लावून राहिले निसते. नाही आहे सोन्याचं माझ्याजवळ तर मग काय करता? फाशी देता का मग मला आता? नाही आहे तर तुम्ही तर खूपच सोने नाही घालता बाप्पा. लस आहे तुमच्याजवळ आता. खूपच करून दिलं ह्या आनंद भाऊ ना. सोनं तुम्हाला मला चिडव करून राहिले. सोन्याचे कानातले कधी पाहिले करता निसते. या ना शेण माझ्याजवळ. नाही तर नाही येन. घालीन नाही तर नाही घालीन मी. माई मर्जी. सोन्याचं असो का नसो पण माझ्या कानातलं पडलं म्हणून मी गेलती. मायाच वाडीत पडलं का ते कानातलं? वाडी भेटली होती का ते कानातले पडा रे? दुसऱ्याचं अंगण दिसलीच नाही. माझ्याच एक अंगण तुले वाडी दिसते आहे का नाही? कोणताही काही पडासाठी बयास लावता त्यासारखी चॅप्टर बाई नाही पाहिली मी नाचून. आता का तू माझ्या वाडीत घुसली? लक्षात ठेवा तू. चांगली झोडपली नाही म्हणशील ना. झोडपाले त्या रिपोर्टच देतो मी माझ्या इंधन नेचिन. आता तू देना रिपोर्ट. पाहिला तर देशील रिपोर्ट. लोकांच्या सांगण्यावरून सांगून राहिली मले. तिले तेवढे धंदे आहे ना. तुम्हाला तेवढे धंदे आहे लोकांवर झटा घ्यायचे. दुसरे कोणते धंदे आहे तुम्हाला? झटा घ्याता लोकांवर. भरून द्या ना तुम्ही. मग काय बाचल तोंडी बाई आहे? मध्येच म्हणते भरून द्या ना म्हणते. तुम्ही झटा घेता म्हणते. बरं झालं मला दिसली नाही तर चांगली तुडवली असते धरून तुले दिसाले. तू एक घेंदेनच काय चालली बा म्हणतो मावाल्या वाडीत जायची फाटकी खोलाची ना अंदर जायची. कोणतं काम आहे ते वाला त्या नावावर करून दिली का माई वाडी माय नवऱ्यानं? बाचल तोंडे. तोंडात जे येते ते बोलून राहिली काय हो तू? वयाचा नाही तर निदान याचा तर विचार कर बोलण्याचा. काय बोलून राहिलो आपण बा म्हणून? त्या नवरा माया नावावर काय दे ना वाडी करून. घुसतस अशी मायवाडी. बिना विचारल्यानं बिना यानं घुसाले का जशी ते तुईच वाडी होय. अशासारखी घुसत ना. काय घेऊन देन चाललं बा म्हणतो माया वाडीत घुसाची. आता याच्या नंतर दिसतो. सांगतो मग तुले सांगितलं नाही म्हणशील मग. नालायक वानाची. बदमाश वानाची. निस्ती हिंडत राहते लोकांच्या वाड्या. रे दिसली तवा म्हणजो. दिसल्याशिवाय नाही म्हणाचं मला. दिसली तवा म्हणजो. आता दिस ना बाई मग सांगतो ना. मनाचं तर ठेवतच नाही तुले. लातच ना मारतो चांगली उबडी तिबडी करून. तोंड खराब करते बाई. बाया यावाल्या. हे कौसुबाई लय शायने दिलं तिच्या जवळ सांगून. बिनकामाचं भांडण द्या दे. जाऊ द्या काय थोड्या गोष्टीसाठी हे करतात जी. गंगाबाई जाऊ दे द्या सोडून. हो ना बिचारे. त्या कौसुबाईले कोणते काम नाही धाम नाही. निस्ते लोकांची उकाऱ्या काढायला पाहिजे ना यायले फक्त. आता उन्हाळा आहे घरी त्याले काम नाही ना. आता काय करण मग? हेच काम करायचे मग. दिसू दे त्या कौसुबाईले. सादरी काढतो त्या कौसुबाईची.